एका सोल्ड कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मटर कचोरी। त्यासाठी वाटाणे छान शिजवून घ्यावे। आता आपण पुरीची तयारी करत आहोत। त्यासाठी गव्हाचं पीठ 2 वाटी, अर्धा वाटी रवा, 1 चमच तूप, हलकासा ओवा, मीठ घालून पाणी टाकून छान पीठ मळून घ्यावे। नंतर वाटाणे शिजलेत की नाही पाहावे। आता आपण मसाला तयार करत आहोत। मिरची घालून, लसूण घालून त्याच्यामध्ये थोडा ओवा घालावा, थोडे धने घालावे, थोडे जिरे घालावे व मसाला छान मिक्सरला बारीक करून घ्यावा। कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल गरम करून हा मसाला कढईमध्ये टाकावा। मसाला छान भाजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण मटर घालतोय। मटर छान मॅश करून घ्यावे। नंतर त्याच्यामध्ये आपण बेसन घालून घेऊ। बेसन छान भाजून घेऊ। नंतर आपण त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, कोथिंबीर घालून छान परतवून घेऊ। नंतर गोळे तयार करू। गोळे तयार झाल्याच्या नंतर आपण त्याच्या छान पाऱ्या करून घेऊ। पारी छान गोळा मळून घेऊन पारी छान तयार करायची आहे। त्याच्यामध्ये जे आपण बनवलेला आहे मटरचा मसाला तो आपण भरत आहोत। मस्त पुरणपोळी जशी बनवतो तसं मटरचं पारी बनवून घ्यायची आहे। आपण छान त्याचं तोंड बंद करून ठेवायचं। छान गोळा करून घ्यायचा। नंतर गोल गोल फिरून आपण चपटा करून घ्यायचं। जास्त जाड नाही करायचं, थोडं पातळच करायचं। बघा अशा तऱ्हेने आपली पारी तयार झालेली आहे। छान कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं। त्याच्यामध्ये पुरी छान तळून घ्यायची। बघा झाली आपली कचोरी तयार। मस्त बारीक कांदा घालून त्याच्यावरती छान कोथिंबीर, बारीक शेव पेरून घ्यायचा। नंतर बघा किती छान कचोरी शिजली आहे आपली। नक्की ट्राय करा आणि प्लीज कमेंट।